नवनवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहाटेच्या काळोखातून हळूहळू सूर्य डोकावत होता, पण त्या आलिशान बंगल्यांच्या उंच भिंतीआड मात्र एक वेगळंच वादळ तयार होत होतं. संगमरवरी फरशीवर टाचांच्या सँडलचा आवाज घुमत होता. नोकरचाकर धावत होते आणि घराच्या प्रवेशद्वारात एकामागोमाग एक महागड्या गाड्या येऊन थांबत होत्या. त्या घरात आज काहीतरी मोठं घडणार होतं, पण कोणालाच कल्पना नव्हती की आजचा दिवस त्या कुटुंबाच्या भविष्य कायम बदलून टाकणार होतं. त्या घराच्या मध्यभागी बसलेली होती शारदा देशमुख. कठोर स्वभावाची, शब्दाला धार असलेली, संपूर्ण घरावर निर्विवाद सत्ता गाजवणारी स्त्री. तिचे 2 मुलगे होते. मोठा मुलगा विक्रम आणि त्याची पत्नी अनन्या. श्रीमंत उद्योगपतीची एकुलती एक मुलगी. ब्रँडेड कपडे, महागडे दागिने, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि स्वतःच्या श्रीमंतीचा प्रचंड अभिमान. दुसरा मुलगा निखिल, त्याने प्रेमविवाह केला होता. त्याची पत्नी वैदेही, साध्या शिक्षकाच्या घरातून आलेली, शांत, स्वाभिमानी आणि मनाने खूप श्रीमंत. पण या घरात तिची ओळख फक्त गरीब घरची सून इतकीच होती. अनन्याच्या प्रत्येक छोट्या गोष्टींचे कौतुक व्हायचे, तर वैदेही कितीही मनापासून काम करत असली तरी तिच्याकडे कोणी वळूनही पाहत नव्हतं. त्या सकाळी नाश्त्याच्या टेबलवरती अनन्या मोबाईलवर लाईव्ह येऊन आपल्या फॉलोअर्सना म्हणत होती, फॅमिली फर्स्ट. माझ्या सासूला आज खास सरप्राईज आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण नजरेत वेगळाच हिशोब चालू होता. दुसरीकडे वैदेही शांतपणे स्वयंपाकघरात उभी राहून सगळ्यांसाठी गरम पोहे वाढत होती. तेवढ्या शारदाबाईंचा कडक आवाज घुमला, वैदेही, तुझे काम झाले असेल तर हॉलमध्ये ये. आजपासून या घरात जे होणार आहे त्यानंतर कोणाचंही आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. त्या एका वाक्याने संपूर्ण घरात शांतता पसरली. नोकरांनाही कामाचे हात थांबवले. काही मिनिटांत सगळे हॉलमध्ये जमले. शारदाबाईंनी टेबलावर एक बंद लिफाफा ठेवला. त्याच्या बाजूला एक छोटंसं डिजिटल घड्याळ होतं. त्यांनी घड्याळ सुरू केलं. स्क्रीनवर मोठे अंक चमकले. 30 डेज, 30 दिवस. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. अनन्या हसत म्हणाली, मम्मी, हा काय नवीन रियालिटी शो आहे का? पण शारदाबाईंच्या चेहऱ्यावर हास्याचा लवलेशही नव्हता. त्या शांतपणे उठल्या आणि म्हणाल्या, आजपासून पुढचे 30 दिवस या घरात एक परीक्षा होणार आहे. या परीक्षेत ना पैशांची किंमत असेल, ना पदाची, ना दिखाव्याची. फक्त एकच जिंकल, आणि तीच या घरात माझ्या मुलीच्या जागी उभी राहील. हे ऐकताच दोन्ही सुना अवाक झाल्या. विक्रमने विचारलं, आई, ही कसली परीक्षा? पण शारदाबाईंनी हात वर करत त्यांना गप्प बसवलं. एकही प्रश्न विचारायचा नाही. माझे नियम मी सांगेन. ज्याला मान्य नसेल तो आत्ताच घर सोडू शकतो. अनन्या आत्मविश्वासाने पुढे आली. माझ्यासाठी हे खूप सोपं आहे. मी कधीच हरत नाही. ती वैदेहीकडे पाहून हलकसं हसली. त्या हसण्यात तुच्छता होती. वैदेही मात्र शांत उभी राहिली. तिच्या मनात प्रश्नांचं वादळ होतं, पण तिने एक शब्दही उच्चारला नाही. शारदाबाईंनी दोघींचे एक एक सीलबंद पाकिट दिलं. हे उद्या सकाळी उघडायचं. त्यात तुमच्या पहिल्या दिवसाचं काम असेल, लक्षात ठेवा. कोणालाही दुसऱ्या पाकिटात काय आहे हे विचारायचं नाही. संध्याकाळ झाली. घरात वरवर सगळं नेहमीसारखं दिसत होतं, पण प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता होती. रात्री उशिरापर्यंत वैदेही पाणी प्यायला खाली आली. हॉलमधून हलक्या आवाजात बोलणं ऐकू आलं. दार किंचित उघडं होतं. आज शारदाबाई डॉक्टरांशी बोलत होत्या. डॉक्टरांचा गंभीर आवाज तिच्या कानावर पडला. मॅडम, वेळ फार कमी आहे. जास्तीत जास्त 1 महिना. वैदेहीच्या हातातला पाण्याचा ग्लास थरथरला. तिच्या डोळ्यांत भीती दाटून आली. तेवढ्यात शारदाबाईंची नजर दाढाकडे वळली आणि वैदेही जागच्या जागी गोठली. पहाटेचे 6 वाजले होते. संपूर्ण घरात एक विचित्र शांतता पसरली होती. वैदेहीच्या डोळ्यांत मात्र रात्री ऐकलेले डॉक्टरांचे शब्द अजूनही घुमत होते. जास्तीत जास्त 1 महिना. ती रात्रभर झोपूच शकली नव्हती. सकाळी शारदाबाईंनी दोन्ही सुनांना हॉलमध्ये बोलवलं. टेबलावर ठेवलेली 2 सीलबंद पाकिटं उघडण्याची वेळ आली होती. अनन्याने आत्मविश्वासाने पाकिट उघडलं. त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती, आजचा संपूर्ण दिवस घराबाहेर राहा. कुठे गेलीस, काय केलंस, कोणालाही सांगायचं नाही. अनन्या हसली. इतकंच? तिला ही परीक्षा अगदी सोपी वाटली. वैदेहीने आपलं पाकिट उघडलं.
त्यात लिहिलं होतं, आजचा दिवस घरात राहून एकही नोकर मदतीला न घेता संपूर्ण घर सांभाळ. पण संध्याकाळी कोणालाही सांगायचं नाही की तू काय केलंस. एका क्षणात दोघींचे दिवस पूर्णपणे वेगळे झाले. अनन्या महागड्या गाडीत बसून निघाली, तर वैदेहीने शांतपणे ओढणी खोचली आणि कामाला सुरुवात केली. दिवसभर ती एकटीच धावत होती. स्वयंपाक, साफसफाई, सासऱ्यांची औषधं, बागेतल्या झाडांचे पाणी, नोकरांच्या सुट्ट्यांमुळे आलेली सगळी कामं. कुणी तिचं कौतुक केलं नाही. उलट शारदाबाई मुद्दाम तिच्या कामात चुका काढत होत्या. हे नीट झालं नाही, ते व्यवस्थित झालं नाही. वैदेहीला एक क्षणभर वाटलं की ही परीक्षा आहे की अपमान, पण तिने उत्तर दिलं नाही. दुसरीकडे अनन्या दिवसभर शहरात फिरत होती. एका आलिशान कॅफेमध्ये तिची एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली. त्या व्यक्तीने टेबलावर एक काळी फाईल ठेवली. अनन्या ती उघडून पाहते. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. काम झालं समजा, ती कुजबुजली. फाईलमध्ये नेमकं काय होतं हे मात्र कुणालाच दिसलं नाही. संध्याकाळी दोघी परत घरी आल्या. शारदाबाईंनी दोघींनाही काहीच विचारलं नाही. फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत राहिल्या. रात्री जेवणाच्या वेळी अचानक घराची वीज गेली. काही सेकंद अंधार पसरला. जनरेटर सुरू झाला आणि प्रकाश आला. पण प्रकाश येताच शारदाबाई मोठ्याने ओरडल्या, माझी फाईल, माझी फाईल कुठे गेली? संपूर्ण घर हादरलं. त्या काळ्या रंगाची फाईल गायब झाली होती. त्यात घराशी संबंधित अत्यंत महत्वाची कागदपत्र असल्याने त्यांनी सांगितलं. अनन्या लगेच म्हणाली, दिवसभर घरात फक्त वैदेहीच होती. सगळ्यांच्या नजरा वैदेहीकडे वळल्या. तिच्या डोळ्यांमध्ये धक्का होता. मी काहीच घेतलं नाही, ती शांतपणे म्हणाली. पण तिच्या शब्दांवरती कोणाचाच विश्वास बसला नाही. शारदाबाईंनी लगेच आदेश दिला, संपूर्ण घराची तपासणी करा. नोकरांनी प्रत्येक कपाट, प्रत्येक खोली उघडली. शेवटी वैदेहीच्या कपाटांतून तीच काळी फाईल बाहेर आली. एका क्षणात घरात सन्नाटा पसरला. विक्रम संतापाने ओरडला. निखिलच्या चेहऱ्यावर विश्वास आणि शंकेचा संघर्ष सुरू झाला. तर अनन्याच्या ओठांवर नकळत एक विजयी हास्य उमटलं. वैदेही स्तब्ध झाली होती. ती स्वतः त्या फाईलकडे पाहत राहिली, कारण तिने त्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. तेवढ्यात शारदाबाईंनी थंड आवाजात एकच वाक्य उच्चारलं, उद्याच्या परीक्षेत सत्य स्वतःच चालत बाहेर येईल. पण त्या सत्याने कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हे मला सुद्धा माहिती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ उजेडली. पण देशमुख बंगल्यातील वातावरण एखाद्या न्यायालयासारखं गंभीर झालं होतं. वैदेहीलाही रात्रभर झोप लागली नव्हती. कपाटातून सापडलेली काळी फाईल तिच्या डोळ्यांसमोर सतत फिरत होती. ती स्वतः निर्दोष होती, पण पुरावा तिच्याच विरोधात उभा होता. निखिल तिच्याशी बोलू इच्छित होता, पण शारदाबाईंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की परीक्षा संपेपर्यंत कोणीही कोणाची बाजू घेणार नाही. सकाळी 10 वाजता हॉलमध्ये सर्वजण जमले. शारदाबाईंनी टेबलवरती एक लॅपटॉप, एक छोटा प्रोजेक्टर आणि काही सीलबंद लिफाफे ठेवले. अनन्या पूर्ण आत्मविश्वासाने सोफ्यावर बसली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू सांगत होतं की वैदेहीला खेळ संपला आहे. वैदेही मात्र आता शांत उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते. फक्त एक प्रश्न होता, माझ्यावर विश्वास ठेवणारा एक तरी माणूस आहे का? शारदाबाईंनी लॅपटॉप सुरू केला आणि म्हणाल्या, आज फक्त एक गोष्ट पाहायची आहे, सत्य. त्यांनी पहिला व्हिडिओ प्ले केला. स्क्रीनवर रात्रीचा अंधार दिसत होता. सर्वांना वाटलं आता वैदेही चोरी करताना दिसेल. पण व्हिडिओ सुरू होताच स्क्रीन अचानक काळी पडली. अनन्या लगेच म्हणाली, मम्मी, मी आधीच सांगितलं होतं, चोर कधी पुरावा ठेवत नाही. पण त्याच क्षणी शारदाबाईंनी दुसरी फाईल उघडली. हा सीसीटीव्ही नाही, हा बॅकअप आहे. स्क्रीनवर पुन्हा दृश्य सुरू झालं. घरातील सर्वजण श्वास रोखून पाहत होते. रात्री वीज जाण्याच्या काही मिनिटं आधी एक व्यक्ती वैदेहीच्या खोलीत शिरताना दिसत होता. चेहरा हुडीने झाकलेला होता. ती व्यक्ती कपाट उघडते, काळी फाईल आत ठेवते आणि शांतपणे बाहेर निघून जाते. व्हिडिओ थांबला. संपूर्ण घरात कुजबूज सुरू झाली. ही व्यक्ती कोण आहे? शारदाबाईंनी रिमोटचं एक बटन दाबलं. स्क्रीनवरील चित्र झूम झालं.
त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही दिसत नव्हता, पण तिच्या हातातलं महागडं डायमंड ब्रेसलेट मात्र स्पष्ट दिसत होतं. शारदाबाई हळूच अनन्याकडे वळल्या. "हे ब्रेसलेट ओळखीचं वाटतंय का?" अनन्याच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणात उडाला. कारण ते ब्रेसलेट या घरात फक्त तिच्याकडेच होतं. विक्रमने तिच्या हाताकडे पाहिलं. आज तिच्या मनगटावर ते ब्रेसलेट नव्हतं. अनन्या अडखळत म्हणाली, "हे, हे योगायोग आहे." आणि शारदाबाईंनी टेबलवरून एक छोटंसं पार्सल उचललं. त्यात तेच ब्रेसलेट होतं आणि त्यावर एक छोटासा रक्ताचा डाग होता. "हे मला आज सकाळी वैदेहीच्या खोलीबाहेर सापडलं." हॉलमध्ये मृत शांतता पसरली होती. निखिल पहिल्यांदाच वैदेहीकडे पाहून म्हणाला, "म्हणजे तू खरंच निर्दोष होतीस?" वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती काही बोलली नाही. सगळ्यांना वाटलं आता सत्य समोर आलं. पण शारदाबाईंच्या चेहऱ्यावर अजूनही तीच गंभीर छटा होती. त्यांनी शांत आवाजात म्हटलं, "नाही, ही परीक्षा अजून संपलेली नाही." कारण फाईल कपाटात कोणी ठेवली हे समजलं, पण त्या फाईलमध्ये खरंच काय आहे हे अजून कुणालाही माहीत नाही. त्यांनी काळी फाईल हळूहळू उघडली. आत मालमत्तेची कागदपत्र नव्हती, तर फक्त एक पांढरा कागद होता. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "खरी परीक्षा आजपासून सुरू होते." ते शब्द वाचताच अनन्याच्या चेहऱ्यावरचं धैर्य पूर्णपणे तुटलं आणि शारदाबाईंनी पुढचं वाक्य उच्चारलं, "आता मी त्या व्यक्तीला बोलवणार आहे, जिने या सगळ्या खेळाची सुरुवात केली. आणि ती व्यक्ती या घरातलीच आहे." हॉलचा दरवाजा हळूहळू उघडला लागला. हॉलचा जड दरवाजा हळूहळू उघडला आणि आत एक 60-65 वर्षांची साध्या साडीतील महिला आली. तिला पाहता शारदाबाई उठल्या आणि आदराने म्हणाला, "या, न्यायमूर्ती मॅडम." घरातील प्रत्येकजण थक्क झाला. अनन्याच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. त्या महिला म्हणजे शारदाबाईंची कॉलेजपासूनची मैत्रीण आणि निवृत्त न्यायाधीश होत्या. त्या शांतपणे पुढे आल्या आणि म्हणाल्या, "या 30 दिवसांमध्ये प्रत्येक क्षणावर माझी नजर होती. तुम्हाला वाटत होतं की फक्त घरातील परीक्षा आहे, पण प्रत्यक्षात हा माणुसकीचा खटला होता." त्यांनी टेबलावर एक जाड फाईल ठेवली. त्यात प्रत्येक दिवसाचे फोटो, व्हिडिओ, आवाजाच्या रेकॉर्डिंग्स आणि निरीक्षणाच्या नोंदी होत्या. वैदेहीने कोणतेही काम प्रसिद्धीसाठी केलं नव्हतं आणि तिने कुणाविषयी वाईट शब्द उच्चारला नव्हता. उलट तिच्यावर आरोप झाल्यानंतरही तिने निखिलला एवढंच सांगितलं होतं, "आई चुकीच्या असल्या तरी त्या आपल्या आहेत. त्यांचा अपमान होऊ देऊ नकोस." हे रेकॉर्डिंग ऐकताच निखिलच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. आता सगळ्यांच्या नजरा अनन्याकडे वळल्या होत्या. निवृत्त न्यायाधीशांनी दुसरं रेकॉर्डिंग लावलं. त्यात अनन्या एका प्रॉपर्टी एजंटशी बोलत होती. "परीक्षा संपली की काकूंना वृद्धाश्रमात पाठवू. घर विकलं की सगळं काम अगदी सोपं होईल." हे शब्द हॉलमध्ये घुमताच विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अनन्याकडे पाहू लागला. "अनन्या, हे खरं आहे?" काही क्षण ती शांत राहिली. मग अचानक तिचा मुखवटा गळून पडला. ती मोठ्याने हसली आणि म्हणाली, "हो, खरं आहे. कारण या जगात प्रेमाने नाही, पैशाने सगळं मिळतं. मला या घरात नाती नको होती. मला फक्त ही प्रॉपर्टी हवी होती." तिचं उत्तर ऐकून शारदाबाईंना पहिल्यांदाच डोळ्यात अश्रू आले. त्यांना आपल्या निर्णयांवर पश्चाताप होत होता. शारदाबाई हळूहळू वैदेहीजवळ आल्या. थरथरत्या हातांनी त्यांनी तिचे दोन्ही हात हातात घेतले. संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच त्या तिच्यासमोर नतमस्तक झाल्या. "वैदेही, मी तुला प्रत्येक क्षणी कमी लेखलं, गरीब म्हणून तुझा अपमान केला. पण आज समजलं, माणसाची श्रीमंती बँकेत नसते, ती मनात असते. तू सून म्हणून या घरात आली होतीस, पण आजपासून तू माझी मुलगी आहेस." हॉलमध्ये शांतता पसरली. वैदेहीने लगेच त्यांना उचललं आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "आई, जिंकायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी हे घर सोडलं असतं. पण मला नातं जिंकायचं होतं, घर नाही." त्या एका वाक्याने सगळ्यांना अश्रू आले. अनन्या खाली मान घालून उभी होती. विक्रम तिच्या जवळ गेला आणि शांत आवाजात म्हणाला,
आज मी संपत्ती गमावलेली नाही ग, माझा विश्वास गमावलाय. अनन्या काही न बोलता घराबाहेर निघून गेली. तिच्या त्या महागड्या गाडीचा आवाज दूर निघून गेला. पण त्या बंगल्यात पहिल्यांदाच अहंकाराऐवजी माणुसकीचा विजय झाला होता. काही दिवसांनी शारदाबाईंनी सर्वांसमोर एक निर्णय जाहीर केला. या घरात आता कोणाची परीक्षा होणार नाही. कारण खरी मुलगी कोण आहे याचं उत्तर मला मिळालं आहे. त्यांनी वैदेहीच्या गळ्यात मुलीचा मानाचा हार घातला. त्या क्षणी वैदेहीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हळूहळू त्या कुटुंबाच्या एकत्र उभ्या असलेल्या एका छायाचित्रावरती सगळ्यांच्या नजरा स्थिरावत्या आणि स्क्रीनवर शेवटचं वाक्य उमटतं. रक्ताची नाती जन्म देतात, पण माणुसकीची नाती आयुष्यभर साथ देतात. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.